तर सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी वक्तव्य केल्याने बडगुजर यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। स्वतः सुधाकर बडगुजर आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। बडगुजरजी, तुमच्या विरोधात हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? बडगुजरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय। हां, तुमच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हकालपट्टीमध्ये रूपांतर होत असेल तर त्याचं उत्तर मी काय देणार? पक्षविरोधी वक्तव्य तुम्ही केलत आणि त्यांच्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे असं सांगितलं जातंय। पक्षविरुद्ध कुठलंही वक्तव्य केलेलं नाही। पक्षविरोधी एखादं वक्तव्य असेल तर ते पुढे मीडियाच्या माध्यमातून पुढे आणावं, पण संघटनात्मक बदल झाले त्यावेळेस नाराजी व्यक्त केली। हे उघडपणे आज कालच्या दिवशी उघडपणे नाराजी व्यक्त केली। जर त्या उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजी जर गुन्हा असेल तर तो मी केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर मला मान्य आहे। तुम्ही या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही संवाद साधणार आहात का? त्यांच्याशी संपर्क करणार आहात का? आता हकालपट्टीनंतर कुठला संवाद साधणार? न्यायालयात सुद्धा एकतर्फी निर्णय होत नसतो, दोघं बाजू ऐकल्यानंतर निर्णय होतात। हा एकतर्फी काल मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, काल नाराजी व्यक्त केली आणि आज त्यांनी हकालपट्टीचा निर्णय घेतला। मी आज प्रेस होती शिवसेना कार्यालयामध्ये, मी नियोजित दौरा असल्यामुळे मी फॅमिली प्रोग्रामसह बाहेर आहे, त्यामुळे मी कार्यालयात जाऊ शकलो नाही। तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही त्याच्यामुळे नाराजी आहे ही तुमची? विश्वासात घेणं हा मुद्दा तर तिसराच आहे। त्या मुद्द्याचं नेत्याशी काही घेणं देणं नाही। मी उघडपणे नाराजी व्यक्त केली, तो जर गुन्हा असेल तो मी केलेला आहे आणि त्याची जर शिक्षा हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे। ठीक आहे, बोला। ठीक आहे। बडगुजरची आणखीन एक प्रश्न, विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचं तुम्ही म्हटलेलं होतं, मात्र आज विलास शिंदे यांनी TV9 मराठीशी बोलत असताना असं सांगितलेलं आहे की आपली कुठलीही नाराजी नाहीये। वस्तुस्थिती आता फार काळ निवडणुका लांब नाहीत, वस्तुस्थिती लवकरच लक्षात येईल आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होईलच ना। शेवटी रिझल्ट ओरिएंटेड हे असतं ना, एखाद्याने काम केलं त्याला रिझल्ट काय मिळतो त्याच्यावर डिपेंड आहे ना। निवडणुका येणारच आहेत, रिझल्ट मिळणारच आहेत आणि समजेलच ना कोण कुठं राहील कोण कुठं जाईल ते लक्षात येईल। बडगुजरजी, तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, अजून तर काही सध्या नाही। मी फॅमिली प्रोग्राम मध्ये आहे आणि फॅमिली सोबत आहे, मी बाहेर आहे, आल्यानंतर बघू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर एक प्रकारे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या तेव्हापासूनच की बडगुजर आता पक्ष सोडतील, तर अशा ज्यावेळेला तोच राग त्यांनी मनामध्ये ठेवून, तेच खुणगाट मनामध्ये ठेवून त्यांनी केलेली कारवाई आहे ही आम्हाला समजत नाही असं काही नाही, समजतं। तुमच्यावर नेमका कुणाचा जास्त आकस असं तुम्हाला वाटतंय? नाही, मी असं कोणावरती मी असं काही नाराजी व्यक्त करत नाही। मी त्या पक्षामध्ये काम केलं, 17-18 वर्ष मी काम केलं आहे, माझी कोणावरही नाराजी नाही, मी कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही। परंतु जर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे। बडगुजरजी, आता तुम्ही नेमके कुठे आहात? मी आता आउट ऑफ आहे, मी जळगावच्या परिसरामध्ये एका खेड्यागावामध्ये आहे मी आणि त्या ठिकाणी फॅमिली फंक्शन आहे, मी त्या ठिकाणी आलेलो आहे। ठीक, नक्कीच धन्यवाद बडगुजरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर शिवसेना ठाकरे गटामधून ज्यांची हकालपट्टी झालेली आहे ते सुधाकर बडगुजर आपल्या सोबत होते आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। नाराजी जी आहे ती जाहीरपणे बोलून दाखवल्याची ही शिक्षा आपल्याला दिल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेची पत्रकार परिषद सुरू असतानाच बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे।